परंपरा यांची सांगड घालणारा मोकाशी कुटुंबाचा गणेशोत्सव। माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचे प्रतिपादन। आज मोठ्या प्रमाणात भावांमध्ये बहिणींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने दुरावा निर्माण होत चालला आहे। मात्र पांडिवे गावातील नरेश मोकाशी यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरातील 10 दिवसांच्या गणेशोत्सवात रूढी परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आजही एका छताखाली आणून ठेवण्याचं काम केलं आहे, असे प्रतिपादन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी पांडिवे गावातील नरेश मोकाशी कुटुंबाच्या गणेशोत्सवाप्रसंगी दर्शन घेताना व्यक्त केले। मोकाशी कुटुंबांनी आपल्या मोठ्या भक्तिभावाने वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत आपल्या 10 दिवसांच्या गणेशाला वंदन करून मोठ्या जड अंतःकरणाने निरोप दिला। आदर्श शिक्षक ते आदर्शवत समाजसेवक म्हणून पांडिवे गावातील नरेश मोकाशी या गुरुजींनी आपल्या नावाची रायगड जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे। एक कुटुंब एक घरगुती गणपती या 10 दिवसांच्या गणेशोत्सवात मोकाशी कुटुंबांनी महिलांसाठी पारंपरिक नृत्य, वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून हनुमान प्रासादिक भजन मंडळ पांदिवे, बुवा किशोर ठाकूर, धीरज मोकाशी, प्रकाश पाटील तसेच पार्श्वगायक रमणीक म्हात्रे यांच्या विविध गीतांवर आधारित संगीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, महेंद्र भोईर, बबन पाटील, बळीराम पाटील, बीजे म्हात्रे, प्रदीप मोकाशी, नितीन ठाकूर, दिनेश पाटील, धनुविजय मोकाशी, विजय भोईर, लाखन पाटील यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती। यावेळी नरेश मोकाशी कुटुंबाच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले। महामुंबई चॅनलसह अनंत नारंगीकर, पांडिवे, उरण।